नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईलमध्ये चिकन मसाला रेसिपी। तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, उभा चिरलेला कांदा, 4 मिरच्या, दही, बारीक चिरलेला टोमॅटो, खडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट। इथे आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 चमचे आपण तेल घालून घेऊया। तेल छान तापू द्यायचे। तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला खडा मसाला घालून घेऊया। खडे मसाले छान परतूयात। छान परतले, त्यामध्ये आपण कांदा आणि मिरच्या घालून घेऊया। छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। छान परतलेला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली। आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं चिकन घालून घेऊया। चिकन घालून छान परतून घ्यायचं आहे। परतून घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करून, आणि उकळी येऊ द्यायची 1-5 मिनिटं। त्यामध्ये घातलेला टोमॅटो, हळद, धनापूड, लाल तिखट। इथे कांदा मसाला 1 चमचा घालते मी, आणि आपला चिकन मसाला घालते। काळं तिखट पण घालते अर्धा चमचा। हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। छान मिक्स करून आपल्याला हे 1-5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे प्लेट ठेवून। हे बघा, एक मंद आचेवर मी 5 मिनिटं ठेवलं होतं। त्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। दही घालून छान एकजीव करून घेऊया। छान उकळी आलेली आहे। मंद आचेवर ठेवल्यानंतर दही फुटणार नाही। छान आपण एकजीव करूया, आणि परत 1-2 मिनिट आपण उकळी आले की मस्त ग्रेव्ही तयार झाला आहे मसाला। त्यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया। आपला तयार आहे चिकन मसाला। छान असा एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही असा ग्रेव्ही तयार झालेली आहे। हे बघा, छान चिकन पण शिजलेलं आहे। करणार आहोत आपण, सर्व करून घेणार आहोत। छान एक उकळी आलेली आहे। हे बघा, खूप छान पद्धतीने असं चिकन मसाला तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत ही सर्व करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।